कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अ सिग्नेचर ऑफ लक भाग 37. मागील भागात. बॉस, तुम्ही सगळं काही माझ्याशी शेअर करता, मग त्या दिवशी तुमचं लग्न झालं, ही एवढी मोठी गोष्ट तुम्ही मला का नाही सांगितली? जॉनने सहज विचारलं आणि त्याच्या प्रश्नावर त्याला काय उत्तर द्यावं समजेना. तिचं नाव ऐकून त्याचं काळीज पुन्हा धडधडू लागलं होतं. मंदिरातील त्या दिवशीचे सगळे मुवमेंट एका झटक्यात डोळ्यासमोरून गेले. नकळत आपलं लग्न झालं आहे या गोष्टीची तर त्याला केव्हाच भुरळ पडली होती. त्याने त्याच्या छातीवर हलक्या हाताने घासलं, पण धडधड वाढतच होती. तिचा चेहरा त्याच्या समोर आला. तिचं नाव ऐकून मनात एक हुरहुर लागली होती. जॉनला काय उत्तर देणार होता तो? त्याचं शांत राहणं पाहून जॉन पुन्हा बोलला नाही. एव्हाना जॉनने गाडी रयतच्या सोसायटीमध्ये पार्किंगला लावली आणि तो निघून गेला. रयत ईशाच्या विचारातच त्याच्या पडिलकीने डोअर अनलॉक करून घरात आला. त्याने हळूच घरात सर्वेकडे ईशाला डोकावून पाहिलं, पण ती त्याला घरात कुठेच दिसली नाही. आता पुढे. त्या मोठ्या हायवेवर असणारी एक 15 ते 20 मजली इमारतीमध्ये 8व्या फ्लोअरवर मस्त लाइटिंग लावली होती. त्या फ्लोअरच्या मेन कॉरिडॉरमध्ये माणसांची गर्दी जमली होती. वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पोशाखात उभे होते. एकेकाळी सुप्रसिद्ध असलेल्या बिझनेसमॅनच्या मुलाने आज खूप दिवसांनी आपल्या कंपनीची प्रसिद्धी मिळवली होती. आजपर्यंत लॉसमध्ये असलेली कंपनी त्या मुलाने वर आणली होती. म्हणून आज कंपनीचं नव्याने ओपनिंग होणार होतं. कंपनीत काम करणारे सर्व वर्कर्स देखील खूप खुश होते. सगळ्यांच्या स्वप्नांना पुन्हा एकदा उजाळा मिळाला होता. सगळीकडे पॉझिटिव्ह वाईब होता. मिस्टर हर्षवर्धन चौधरी आणि मिसेस सुरेखा चौधरी हे त्या कंपनीचे ओनर, सोबत त्यांची लहान मुलगी निधी, जी 20-22 वर्षांची असेल, अशी ही चौधरी फॅमिली केक कटिंगसाठी मस्त थाटामाटात उभी होती. आज कंपनीची ओपनिंग होती, म्हणून त्यांनी एक मोठी पार्टी अरेंज केली होती. त्यामुळे वेटर, खुर्च्या, टेबल सर्व काही नीट अरेंज केलं होतं. बाई, अजून किती वेळ? काप ना केक, मला आता जाम भूक लागली. निधी हळूच पुढे येऊन टेबल जवळ उभा असणाऱ्या आपल्या भावाच्या कानात म्हणाली. तसं तो एकदा आपल्या बहिणीकडे आणि एकदा मेन डोअरकडे पाहत होता. त्याने कसंबसं मनात नसून देखील रिबन कट केली होती, पण आता केक कापायची त्याची इच्छा होत नव्हती. तो सारखं त्याच्या हातात असणाऱ्या ब्रँडेड वॉचमध्ये पाहत होता. ती नाही येणार बहुतेक. काप केक. त्याच्या शेजारी असणारा त्याचा कॉलेज फ्रेंड सनी देखील होता. त्याच्यासोबत सीमा देखील होती. तीही कोणाला तरी फोन करायचा प्रयत्न करत होती. व्हॉट हॅपन्ड समीर? आम्ही कधीच थांबले आहोत. तू केक का कापत नाही? कोणी येणार आहे का? समीरची मग सुरेखा म्हणाल्या. आणि आता समीरला काय उत्तर द्यावं समजेना. मॉम, फक्त 5 मिनिट थांबूया का? त्याने चेहरा वेडावाकडा करत वैतागलेल्या अवस्थेत विचारलं. जसं काही ती आलीच नाही तर याच्या केक कटिंगला काही अर्थच उरणार नव्हता. ते 5 मिनिट पण निघून गेली आणि नाईलाजाने त्याने केक कटिंगसाठी चाकू हातात घेतला. ती नाही आली म्हणून चेहरा पडला होता त्याचा. तो चाकू घेऊन केक कापणारच होता, तोच अचानक मेन डोअरमधून ती आत आली आणि त्याची नजर तिच्यावर पडली. मस्त ब्लॅक लेट परची साडी, त्यावर मरून कलरचा ऑफ शोल्डर डिझायनर ब्लाऊज, कानात मोठाले सिल्वर कलरचे इयरिंग्स, गळ्यात छोटंसं डायमंड असलेली सोन्याची चेन, सिल्वर कलरच्या काठ्याला मॅचिंग बांगड्या, चंद्रकोर टिकली, डोळ्यात काजळाची रेष, आयलॅशेस आणि ओठावर रेड कलरची लिपस्टिक. मुळात साडी नेटची असल्यामुळे आणि त्यात वन साईड पदर घेतल्यामुळे साडीच्या आतून तिचा ब्लाऊजमधून हलकेसं सौंदर्य उठून दिसत होतं. ऑफ शोल्डर ब्लाऊज तिच्या दुधाळ स्किनची शोभा वाढवत होतं. पायात एक उंच हिलची सँडल घातली होती, ज्याचा रंग काळा होता आणि त्यावर देखील रेड आणि व्हाईट कलरचे स्टोन होते. तिचे लांब कमरेपर्यंत असणारे सिल्की केस तिने पाठीमागे पिन लावून मोकळे सोडले होते. काही खट्टाळ बटा चेहऱ्यावर मस्ती करताना फिरत होत्या. सपाटीच्या मस्त लख्ख प्रकाशात तिचं सौंदर्य खूपच खुलून दिसत होतं. ती हळूहळू हरिमीच्या चाळीप्रमाणे समोर समीरच्या दिशेने चालत जात होती. समीर तो इशारा पाहून केव्हाच फ्लॅट झाला होता. एवढ्या वेळापासून त्याचा पडलेला चेहरा आता ग्लो येऊन उजळून निघाला होता. ती येऊन त्याच्यासमोर उभी राहिली आणि त्याची नजर तिच्यावरून खाली पडतच नव्हती. कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन युअर सक्सेस. तिने त्याच्याकडे हात समोर परत त्याला विश केलं. तिच्या हाताचा स्पर्श होताच समीरच्या अंगाला जोराचा झटका लागला.
त्याचं हृदय धडधडत होतं. तिला त्या लुकमध्ये एवढ्या जवळून पाहून त्याचा श्वास थांबला होता. "भाई, आता कापतो का केक? आता आणखी लेट केलास तर मी स्वतःच कापेन." निधी लटका राग चेहऱ्यावर दाखवत म्हणाली. "ओके ओके, वेट." त्याने खुश होऊन केक कापला आणि सगळ्यात पहिल्यांदा निधीने केकचा पीस उचलून समीरला भरवला. त्यानंतर निधी तिच्या मॉम डॅडकडे केक भरण्यासाठी गेली. त्याचा फायदा घेऊन समीरने पटकन ईशाला केक भरवला. पण ही गोष्ट निधीपासून लपली नाही. तिने त्या दोघांना पाहिलं होतं. "बाई, तू हिच्यासाठीच केक कटिंगसाठी थांबला होता ना? बाय द वे, ही माझी होणारी बहिणी आहे का?" निधीने जवळ जात विचारलं. "काहीही काय बोलते निधी? मग तू सारखं सारखं घड्याळ का पाहत होतास? आणि ती आल्यावर तुझ्या 12 वाजलेला चेहरा बरं खुलला." निधीच्या बोलण्यावर आता तो लाजून निरुत्तर झाला. तिला काय उत्तर द्यावं समजत नव्हतं. "बाई, एक बोलू का?" निधी त्याच्या कानात म्हणाली. "आणि आता काय?" त्याने वैतागून निधीकडे पाहिलं. "मला वहिनी पसंत आहे. बघ जरा, किती हॉट आहे." निधी पटकन बोलून सनीजवळ पळून गेली. तिच्या बालिश वागण्यावर समीर मात्र गालात हसत तिथेच उभा राहिला. त्याने ईशाकडे पाहिलं. ईशाने काही एवढं लक्ष दिलं नाही. ती सीमाशी बोलत उभी होती. बोलत त्या दोघी तिथे असलेल्या एका टेबलवर जाऊन बसल्या. बिचारी ईशा समीरच्या फिलिंगपासून अनभिज्ञ होती. समीर मात्र तिला दुरून एकटक पाहत होता. पण सनी आणि निधी मात्र समीरकडे बारीक नजर करून पाहत होते. ते दोघे आपल्याकडे असे का पाहतात? त्याला समजलं नव्हतं. त्याने त्याची कॉलर उगीचच टाईट केली आणि तो पुन्हा ईशाच्या मागे गेला. निधी आणि सनी त्याला पाहून हसत होते. थोड्या वेळ त्याने ईशासोबत बसून वेळ घालवला. समोर स्टेजवर समीरच्याच गुणांचं कौतुक होत होतं. त्याने तिच्याकडे पाहिलं. ती मात्र हसून ते सर्व मन लावून ऐकत होती. तिला तसं पाहून त्याचं मन आनंदी झालं. त्याला आज तिच्याशी बोलायचं होतं. पण हर्षवर्धन आणि सुरेखाने त्याला त्याच्या काही बिझनेस फ्रेंडना भेटण्यासाठी बोलावलं. म्हणून त्याला तिच्यासोबत जास्तच टाइम स्पेंड करायला मिळालं नाही. थोड्या वेळ निघून जाताच स्टेजवर डान्ससाठी अनाउन्समेंट झाली. इकडे रयत पूर्ण फ्लॅटमध्ये ईशाला शोधत होता. शोधता शोधता त्याचा जीव घिशात आला होता. त्याने घरात सगळीकडे शोधलं पण ती त्याला कुठेच दिसत नव्हती. तो आता चांगला घाबरला होता. काल झालेल्या परिस्थितीचं त्याला भान आलं. नक्कीच माझ्यामुळे ती हार्ट झाली आहे, म्हणून ती आज अशी वागली असेल. त्याने स्वतःशीच कुटपुटत पुन्हा तिला संपूर्ण घरात शोधायला सुरुवात केली. ओ माय गॉड, ही गावाकडे तर गेली नसेल ना? हिने आप्पासाहेबांना तर सांगितलं तर? नो नो, मला काहीतरी करायला हवं. तो तसाच डोक्याला हात लावून बाजूच्या सोफ्यावर बसला. मनात नाही नाही ते विचार येत होते त्याच्या. खरंच गेली असेल का ही गावी? फोन करून विचारू का बॉम्बला? पण नसेल गेली तर उगीच काळजी करत बसतील घरी. मलाच प्रश्न विचारते, पण ही गेली कुठे? आता त्याला तिची काळजी वाटत होती आणि स्वतःचा राग देखील येत होता. नाही, चूक माझीच होती. मी ती फक्त सुजाविषयी चौकशी करत होती. मी तिला काल खूप हर्ट केलं. मी सगळा सुजाचा राग तिच्यावर काढला. मी असं वागायला नको होतं. आता कुठे गेली असेल? ती न सांगता गेल्यामुळे त्याला आता तिचाही राग येत होता आणि स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप पण होत होता. "एक मिनिट रियत, अरे हे काय करतोस तू?" त्याचं मन बोलू लागलो. "कुठे काय?" "रियत, अरे हेच तर पाहिजे होतं ना तुला. तुला तिच्यापासून लांब राहायचं होतं. मग आता गेली ती. आता का शोधतोयस तिला?" त्याचं मन त्याला बोललं. खरंच तर होतं ते. तिला तसं वागायला प्रवृत्त करणारा तोच होता. किती अपमान केला होता त्याने तिचा. तिला हाताला उरत घेऊन आरशासमोर उभा केलं होतं आणि सुजाची तारीफ केली होती. किती वाईट वाटलं असेल तिला. त्याचे डोळे आता कल्पनेने भरून आले. "इशू, कुठे आहेस तू? ओ गॉड, आता कुठे शोधू? किती रात्र झाली आहे." मनातच बडबड करताना त्याला पुन्हा त्या रात्रीच्या डाकूशेरचा प्रसंग आठवला आणि फक्त कल्पनेनेच त्याला घाम आला. आणि त्याला आता काहीतरी क्लिक झालं. त्याच्या चेहऱ्यावर काही सेकंदातच हसू उमटलं. त्याने पटकन एक नंबर डायल केला. "हॅलो सर." पलीकडून एका रिंगमध्येच फोन उचलला गेला. "व्हेअर इज ईशा?" रयतने विचारलं. तर मग मैत्रिणींनो, भाग आवडला का? कोण असेल ती फोनवरील व्यक्ती? कमेंट करून नक्की कळवा. आणि पुढचा भाग वाचण्यासाठी मला फॉलो जरूर करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन भागाचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल. थँक यू फॉर वॉचिंग.